नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एके एज्युकेशन महाराष्ट्र चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. आज आपण संकलित मूल्यमापन सत्र 1 म्हणजेच प्रथम सत्र परीक्षा इयत्ता 6वी विषय गणित प्रश्नपत्रिका स्पष्टीकरणासहित पाहणार आहोत. ही प्रश्नपत्रिका 40 गुणांसाठी आहे. वेळ 2 तास आहे. प्रश्न क्रमांक पहिला, त्यातील रिकाम्या जागा भरा. 4 गुणांसाठी हा प्रश्न आहे. किरणाच्या सुरुवातीच्या बिंदूला टिंबटिंब म्हणतात. आरंभ बिंदू म्हणतात. 180 पेक्षा मोठा परंतु 360 पेक्षा लहान असलेल्या कोणाला प्रविशल कोन म्हणतात. खालील चौकटीत यापैकी योग्य चिन्ह लिहा. 8 आणि -10 संख्या दिलेल्या आहेत. 8 -10 पेक्षा मोठे आहे. जे पहिलं दिलेलं चिन्ह आहे ते तिथं लिहायचं आहे. चौथ्याचं उत्तर एक रेषीय. ब प्रश्न योग्य जोड्या जुळवा. अ स्तंभ आणि ब स्तंभ. पहिली जोडी समांतर रेषा, दुसरी जोडी लघुकोन. क प्रश्न सत्य की असत्य ते लिहा. 2 गुण. पहिलं असत्य आहे, दुसरं सुद्धा असत्यच आहे. कारण वजा गुणिले वजा अधिक होतात. +9 मधून -4 गेले, +5 राहतात. पुढील प्रश्न पहा. प्रश्न क्रमांक 2 खालीलपैकी कोणतेही 4 उपप्रश्न सोडवा. 8 गुणांसाठी हा प्रश्न आहे. 1 खालील भागाकार करा. 32.5 भागिले 25. 2 संख्या रेषेवर पुढील अपूर्णांक दाखवा. 3/4, 2.1/4. 3 खालील आकृत्या पहा आणि कोनाचा प्रकार लिहा. काटकोन दिलेला आहे आणि दुसरा पूर्ण कोन दिलेला आहे. 360 अंशाचा असतो. चौथा प्रश्न खालील संख्यांचा लसावी काढा. 15 आणि 20. या संख्यांचा लसावी 60 असणार आहे. पाचवा प्रश्न खालील आकृती पहा व नावे लिहा. रेषा, रेषा MT, रेषा RN. एक रेषीय बिंदू, बिंदू M, बिंदू O आणि बिंदू T. त्यानंतर बिंदू R, बिंदू O आणि बिंदू N. 3 बिंदूंची नावे लिहायची असतात एक रेषीय बिंदू लिहित असताना. 6वा प्रश्न खालील संख्या वाचा. त्यापैकी कोणत्या संख्या 3 व 4 ने विभाज्य आहेत त्या ओळखून रिकाम्या चौकटीत लिहा. 3 ने विभाज्य असणाऱ्या संख्या पहा कोणत्या आहेत. 9336 3 ने विभाज्य होणारी संख्या आहे आणि 512. 4 ने विभाज्य होणारी संख्या इथे 5 झालेला आहे परंतु तिथे 4 लिहा. सर्व संख्यांना 4 ने भाग जात आहे. प्रश्न क्रमांक 3 खालीलपैकी 4 उपप्रश्न सोडवा. 8 गुणांसाठी हा प्रश्न आहे. वजाबाकी करा. 7.1/8 वजा 6.1/10. यानंतर पुढील प्रश्न पाहण्याअगोदर सर्व विद्यार्थ्यांसाठी एक सूचना आहे. जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. पुढील प्रश्न पहा. खालील आकृत्यांचे सममित अक्ष दाखवा. 2 समांतर भाग करायचे आहेत. डॉटची रेषा दाखवून तुम्ही ह्या आकृतीची रचना करू शकता. 3 कोनमापकाच्या सहाय्याने खालील आकृत्या काढा. कोणत्याही मापाचा लघुकोन काढा. 90 अंशापेक्षा कमी माप घेऊन 30, 60, 45 कोणतेही घेऊ शकता तुम्ही माप. काटकोन काढायचा म्हणजेच 90 अंशाचा कोन काढायचा आहे. सोडवा. 40 + 27.7 + 2.451. खरं तर पॉईंटच्या पुढची संख्या एका डिजिटनीच वाचन करायचे असते. 4, 5, 1. 5वा प्रश्न खालील उदाहरणातील संख्यांचे सर्व विभाजक लिहा व त्यांच्या सामायिक विभाजकांची यादी करा. 36 आणि 48. 36 आणि 48 कोणत्या पाड्यात आहेत त्या संख्या लिहायच्या आहेत. कंपास पेटीतील योग्य साहित्य वापरून खालील कोन काढा. 80 अंशाचा कोन काढायचा आहे आणि तो दुभागा म्हणजे त्याचे 2 भाग करायचे आहेत. प्रश्न क्रमांक 4 खालीलपैकी 4 उपप्रश्न सोडवा. 8 गुण. प्रतल नाव दाखवायचं आहे आणि सरळ कोन म्हणजेच 180 अंशाचा कोन. यानंतर दुसरा प्रश्न आराधनाने आपल्या परसबागेतील 2/5 भागात बटाट्याची लागवड केली. 1/3 भागात पालेभाज्यांची लागवड केली. उरलेल्या भागात वांग्यांची लागवड केली तर किती भागात वांग्यांची लागवड केली. तिसरा प्रश्न गुणाकार करा. 6.17 × 3.9 आणि 65.32 × 2.5. 2 व 5 च्या विभाज्यतेच्या कसोट्या लिहा. ज्या संख्येच्या एकक स्थानी 0, 2, 4, 6, 8
असते त्या संख्येला 2ने निशेष भाग जातो त्यास 2ची कसोटी असे म्हणतात. आणि ज्या संख्येच्या एकक स्थानी 0 आणि 5 अंक असतो त्या संख्येला 5ने निशेष भाग जातो त्या संख्येस 5ची कसोटी असे म्हणतात. 5वा प्रश्न, ए पासून एम पर्यंत इंग्रजी कॅपिटल अक्षरे लिहा, त्यांचे सममित अक्ष काढा आणि खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. सममित अक्ष कोणकोणत्या अक्षरांना काढता येतो? एकापेक्षा जास्त सममित अक्ष असलेली अक्षरे कोणती? दोन्ही प्रश्नांची उत्तरे विद्यार्थ्यांनी लिहायची आहेत. 6वा प्रश्न, खालील तक्ता पूर्ण करा. कोण, कोणाचे नाव PQR, कोणाचे नाव ABC, कोणाचा शिरोबिंदू Q आणि ABC मधील बिंदू B. प्रश्न क्रमांक 5, खालीलपैकी 2 उपप्रश्न सोडवा. 8 गुण. सांगली जिल्ह्यातील 5 गावांमध्ये विद्यार्थ्यांनी वृक्षारोपण केले. या माहितीच्या आधारे स्तंभालेख काढा. प्रमाण y अक्षावर 1 सेंटीमीटर बरोबर 100 झाडे घ्यायची आहेत. गावाचे नाव दिलेलं आहे. दूधगाव 500 झाडे लावलेली आहेत. बागणी 350, समडोळी 600, आष्टा 420, तासगाव 540. दुसरा प्रश्न, 18 मीटर लांब व 15 मीटर रुंद जमिनीच्या तुकड्यात भाजीपाला लावण्यासाठी मोठ्यात मोठ्या आकाराचे चौरसाकृती सारखे वाफे तयार करावयाचे झाल्यास प्रत्येक वाफा जास्तीत जास्त किती मीटर लांबीचा असावा? तिसरा प्रश्न, उभ्या स्तंभातून आडव्या स्तंभातील संख्यांची बेरीज करा आणि रिकाम्या चौकटीत योग्य संख्या भरा. अतिशय प्रश्न सोपा आहे. यांचा सराव भरपूर झालेला आहे. -2 अधिक 8 बरोबर 6, -2 अधिक -5 बरोबर -7 याप्रमाणे सर्व उदाहरणे सोडवायची आहेत. चिन्हांचे नियम व्यवस्थित लक्षात ठेवा. अशा प्रकारे आपण संपूर्ण प्रश्नपत्रिका पाहिली आहे. धन्यवाद. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून पुढील सर्व अपडेट तुम्हाला वेळेवर मिळतील.